श्रीराम समर्थ। कहाणी आदित्य राणूबाईची। कहाणी रविवारची। ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी। आटपाट नगरात एक ब्राह्मण होता। तो नित्य समिधा पुलं दूर्वा आणावयास रानात जात असे। तिथे नागकन्या देवकन्या वसा बसत होत्या। काय ग बायांनो, कसला वसा बसता तो मला सांगा। तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील। ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही। तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल, पहिल्या आदितवारी मोन्या मुकाट्यानं उठावं, सचिव वस्त्रासहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या नागवेलीच्या पानावर, विड्याच्या म्हणजे नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फुल वाहावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी पूर्ण करावं। संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, मोटव्याची खीर, लोणकळं तूप, मेहून जेवू सांगावं। असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गरसळी द्यावी, तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं। असा वसा ब्राह्मणानं केला। त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला। भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं। ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला। तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या। आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल? राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू। मार्गेश्वराचा महिना आला। ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या। एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली। गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही। 12 वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला। राजाच्या घरी गेला, लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या। गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक। तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही। राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल। तोच त्याच्या मनात राग आला। तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला। तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या। गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक। तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली, 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली। त्याने मनोभावे कहाणी सांगितली। लेकीनं ती चित्तभावे ऐकली। नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला। बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्रानं पिडली, दुःखानं व्यापली। राजा मुलखावर निघून गेला। जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे। इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकास सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये। पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या। प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे। कसा आला आहे? काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे, परसदारानं घेऊन या। परसदारानं घेऊन आल्या, न्हाऊ माखू घातला, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या। बाबा कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा असं सांगितलं। हा वाटेने आपला जाऊ लागला। तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला, हातचा कोहळा काढून नेला। घरी गेला, आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, दैवे दिलं, कर्माने नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं। मावशीने दिलं होतं पण ते सर्व गेलं। पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। अगं दासींनो, तुम्ही दासी कुणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या। प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा। त्यांनी सांगितला। मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन हाऊ माखू घातला, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातला, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली। बाबा कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं।
वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैव दिलं ते सर्व कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू घातला. पितांबर नेसायला दिला. जेवखाऊ घातला. नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला. कोठे ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडबडीत विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई ग, मावशीने दिलं, दैवाने ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातला. पितांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी तळ्याच्या पाळी ती उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदाराने घरी नेलं. नाव घातली. पाटाव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, आता याला काय उपाय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामरा आली, पाईक आले. मला रे पापिणीला छत्र कोठली, चामर कोठली, पाईक कोठले, परवर कोठले. बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली आहे. एकमेकांना बहिणी बहिणींनी आहेर केले. वाटेने जाऊ लागली. तो पहिल्या मजलेत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाटेने एक मोळी विका जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोती राणीने घेऊन 3 त्याला दिली आणि 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्त भावे त्याने ती ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा राणीनं सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोती घेऊन 3 आपण घेतली. 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्त भावे माळ्याने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी आहे. तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पाने खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे. बरं, येते. मग ती राणीकडे आली. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिनं चित्त भावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेलेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तोही आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा.
मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, काना डोळा मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता, तो उलथा केला. 6 मोती होती. 3 मोती त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोती आपण घेतली. राणीनं मनोभावी कथा सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आले. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापलं. षडरस पक्वाने जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोण्या पापिणीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला काना डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला होवो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय.